मी भोसले सर तुम्हा सगळ्यांचं युनिक क्लासेसच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपण हंता व्हायरसविषयी माहिती घेणार आहोत. हा जो हंता व्हायरस आहे याचं नाव हंता व्हायरस कसं काय पडलं, तर हंतन नदी जी दक्षिण कोरियामध्ये आहे तेथील उंदराच्या शरीरावरती हा हंता व्हायरस किंवा हा व्हायरस सर्वप्रथम पाहायला मिळाला, म्हणून याला आपण हंता व्हायरस असं नाव दिलं गेलेलं आहे. याच्यावरती कुठलंही औषध किंवा कुठलीही लस उपलब्ध झालेली नाही. घाबरायचं सुद्धा कारण नाही. हा कोरोनासारखा एका मानवाकडून दुसऱ्या मानवाकडे संक्रमित होत नाही. तो फक्त उंदराकडून माणसाकडे संक्रमित होत आहे. याची जी लक्षणं आहेत, फुफ्फुसामध्ये वगैरे पाणी भरलं जातं आणि श्वसनासाठी त्रास होतो. हातपाय मांड्या वगैरे दुखत असतात. आणि याच्यावरती उपाय म्हणलं खबरदारीचे, तर उंदरापासून हा होत असल्यामुळं काय केलं पाहिजे, उंदरापासून सुरक्षित राहिलं पाहिजे. अन्नपदार्थ झाकून ठेवले पाहिजेत. आणि आपण जेव्हा जुन्या खोल्या गोदाम वगैरे साफ करत असताना एकदम साफ करण्यासाठी न घेता ती खोली मोकळी हवा खेळती ठेवली पाहिजे. आणि नंतर जंतुनाशकाचा स्प्रे. आणि ही खोली साफ करत असताना आपण काय केलं पाहिजे, मास्क N95 मास्क आणि हँड ग्लोव्ज वापरले पाहिजे. अशा पद्धतीनं थोडी खबरदारी घेऊन आपण या व्हायरसपासून वाचू शकतो. अफवांना बळी पडू नका. थँक्यू. नमस्कार.